पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब यांनी स्पष्ट केलेले आहे की अशा प्रकारचा कुठला प्रस्ताव नाही, अशा प्रकारची कुठली चर्चा नाही। आज जी माननीय अजितदादा पवार साहेब आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची भेट होत आहे ही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये साखर उद्योगामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर भविष्यामध्ये कसा करता येईल यासाठी होते आणि त्यामुळे फार त्याच्यामधनं राजकीय अर्थ काढायची काही गरज नाही। पण जर दोन्ही पवार एकत्र आले तर आपल्याला आनंद होणार का? नाही, शेवटी असं आहे ना की अशा कुठल्या प्रकारचा प्रस्तावच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाकडनं राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेबांकडे नाही, प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे गोष्ट अस्तित्वातच नाही, याच्यावर चर्चा करणं काही संयुक्तिक नाही। आपण जर बघितलं रायगडचा जो पालकमंत्रीचा तो तिढा आहे तो अजून देखील सुटला नाही। एकीकडे भरत शेठ गोगले असं म्हणतात की मी त्या भागातला आमदार आहे गेल्या अनेक वर्षांपासून, तर यावेळी पालकमंत्री त्यांना पाहिजे, त्यासाठी अनेक बैठका देखील होतात। शेवटी महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री कोण असलं पाहिजे हा सर्वस्वी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा आहे आणि पहिल्या दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की रायगडच्या पालकमंत्री पदाबाबतचा जो निर्णय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब घेतील तो आम्हाला मान्य आहे। शेवटी भरत शेठ गोगावले यांनी काय बैठका घ्यावा, त्यांच्या पक्षाच्या मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांकडे काय मागणी करायची हा लोकशाहीमध्ये त्यांना अधिकार आहे, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की जो निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत घेतील तो आम्हाला मान्य असेल। आपण बघितलं शिवसेनाचे शिंदे गटाचे जे मंत्री आहेत त्यांनी असं म्हटलं की हिंदी ही मुंबईची बोलीभाषा आहे, हिंदी आता लाडकी बहीण झाली। महाराष्ट्राची आणि मुंबईची भाषा ही मराठीच आहे। 105 हुतात्म्यांनी बलिदान दिल्यानंतर महाराष्ट्राची निर्मिती झाली। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देखील देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी दिला आणि त्यामुळे मराठी आणि मराठीच ही मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा आहे। पण त्यांनी असं देखील म्हटलं की मी जेव्हा मीरा भाईंदरमध्ये येतो तेव्हा हिंदी भाषा तोंडातून ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी येत असते। शेवटी त्यांनी कुठल्या भाषेत बोलायचा हा त्यांचा अधिकार आहे, पण मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा ही मराठीच आहे। लक्ष्मण नाके असं म्हणतात की अजितदादा समुद्र, अजितदादा नदी तोड आहेत, अजितदादा जल सिंचन तोड आहेत। असं आहे की हाके डाके पडळकर यांच्यावर महाराष्ट्र त्यांना महत्त्वही देत नाही। राज्याचे प्रमुख हे शेवटी मुख्यमंत्री असतात आणि कालच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट केलं की कुठल्याही प्रकारचा निधी ह्या खात्यातनं त्या खात्यात वळवण्यात आला नाही, कुठल्याही खात्याचा निधी कमी करण्यात आला नाही आणि माननीय अजितदादा पवार हे उत्तम अर्थमंत्री वित्त व नियोजन मंत्री म्हणून काम करतायत हे असं माननीय मुख्यमंत्र्यांनीच पावती दिल्यानंतर हाके पडळकर काय बोलतात यांना कशाला महत्त्व द्यायचं? ते असं म्हणतात की ओबीसीसाठी किती बजेट जाहीर केले ते सांगावं, त्यानंतर मी सर्व आरोप त्यांना महत्त्वच देऊ नये। आमच्या प्रवक्त्यांनी त्यांना जी काही नावं विशेषणं द्यायची आहेत मला ते शब्द बोलणंही चांगलं वाटत नाही, पण त्यांची लायकी संपूर्ण महाराष्ट्र माहिती आहे। तोल जाऊन कोण कुठे पडत होतं फार त्यांना महत्त्व देऊ। माननीय अजितदादा पवारांची स्तुती करोना काळामध्ये देखील महाराष्ट्राचा अर्थकारण उत्तम प्रकारे सांभाळलं अशा प्रकारची स्तुती पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केले। नुकतंच वित्त आयोग येऊन गेलं, त्यांनी सांगितलं महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम आहे, त्यामुळे हाके पडळकर यांना काही महत्त्व देऊ नये। त्यांनी असं म्हटलं की अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होण्यासाठी कुठे कुठे जाऊन आले, तिथं काय काय तोडपाणी केलं, विमानातून काय केलं, कशा प्रकारचं पार्सल दिलं असं देखील। हाकेंवर बोलण्या इतके हाके मोठे नाहीत, फार त्यांना महत्त्व देऊ नये। जो माणूस
रात्रीचा चालताना ज्याचा तोल जातो त्याला कुठे महत्त्व देत आहे मीडिया तरी? स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आता लागतील, कशा प्रकारची तयारी असेल? कारण की भाजप असं देखील म्हटलं जातं की ज्या ठिकाणी महायुती असेल तिथं महायुती म्हणून लढू, नाहीतर मैत्रीपूर्ण. लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महायुतीचा एक महत्त्वाचा पक्ष म्हणून आम्ही लढल्या. आणि मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब असतील, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, या तिन्ही नेत्यांचा प्रयत्न राहील की महायुती म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवल्या जाव्यात. जी 3 पक्षाची समन्वय समिती देखील बनलेली आहे, ज्याच्यामध्ये आमच्याकडनं प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब, त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माननीय हसन मुश्रीफजी आहेत, शिवसेनेकडनं मंत्री शंभूराज देसाई आणि उदय सामंतजी आहेत, आणि भारतीय जनता पार्टीकडनं महसूल मंत्री व प्रांताध्यक्ष बावनकुळे साहेब आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आहेत. हे 6 नेते बसतील, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महायुतीबद्दल चर्चा करतील आणि त्याला अंतिम स्वरूप हे नेते देतील. ठाण्यामध्ये पाकिस्तानला अनेक नौदलाचे पुरावे त्या ठिकाणी दिले पाकिस्तानला. हनी ट्रॅपमध्ये रवी वर्मा म्हणून आहे, त्याला अटक देखील करण्यात आली आहे. कसं पाहता येईल? कठोरातली कठोर शिक्षा रवी वर्माला झाली पाहिजे. देशद्रोहाचा आरोप म्हणजे भारताच्या मिलिटरी इन्स्टॉलेशन्सचे फोटो जर हनी ट्रॅपमध्ये फसून पाकिस्तानला देण्यात आले असतील तर ह्याच्यापेक्षा मोठा गुन्हा हा होऊच शकत नाही. आणि त्यामुळे कठोरातली कठोर कारवाई ही केली पाहिजे. आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्हीही याबाबत जागरूक आहेत, आणि कुठेही अशा प्रकारचं प्रवृत्ती जर असेल तर त्याला वेळीच ठेचली देखील गेलं पाहिजे. नाही, रात्रीचा त्याचा तोल जातो त्याच्यावर काय बोलायचं? नाही, ते सूरज चव्हाण बोला, मी नाही बोलू शकत. देशी दारूचे ब्रँड ॲम्बॅसेडर माझ्या असे काही शब्द निघणार नाही. त्याचे अमोल मिटकरी आणि काढतात ना लायकी, अमोल मिटकरी बोलताय, सूरज चव्हाण देशी दारूचा ब्रँड ॲम्बॅसेडर.